तर सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली। नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकार मिळाले। रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला। परशुराम महामंडळासाठी सरकारनं 6 अधिकारी नेमले ही चांगली गोष्ट असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। अशा प्रकारे इतर मंडळांना देखील अधिकारी नेमून पुरेसा निधी द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। तर रोहित पवारांनी काय ट्विट केलं आपण पाहूया। वेगवेगळ्या जातीला खुश करून केवळ मतांची झोळी भरण्यासाठी सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली, पण नंतर त्यांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले। त्यापैकी ब्राह्मण समाजासाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारनं 6 अधिकारी नेमले ही चांगली गोष्ट आहे। अशा प्रकारे इतर समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या महामंडळांवर देखील पदाधिकारी आणि चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावेत। त्यांना पुरेसा निधी देऊन महामंडळाच्या कामाला गती द्यावी ही विनंती, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं।